शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यातनी आंदोलन केले जात आहे। त्यातच यवतमाळच्या डिग्रसमध्ये यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात सध्या रास्ता रोको धरलेला आहे। मी अधिक त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। व तुमच्या मागण्या नेमक्या काय काय आणि तुम्ही कशासाठी आंदोलन करताय? नाही, शेतकऱ्याची कर्जमाफी देतो म्हणून या ठिकाणी हे सत्तेत बसलेल्या तिन्ही पक्षांना आपल्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही आल्याबरोबर कर्जमाफी देऊ असं सांगितलं होतं। शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करू, या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करू असं त्यांनी सांगितलं। काही दिवसापुरता सोयाबीन खरेदी झाली, काही दिवसापुरता कापूस खरेदी झाला आणि कालांतरानं ते बंदसुद्धा करण्यात आलेला। परंतु यांच्या घरातच ज्वारी नाही, गहू नाही, कोणताही नाही, पूर्ण गावाला आमंत्रण दिलं आणि सांगितलं की तुम्ही जेवायला या। आणि लोक जेव्हा जेवायला आले तेव्हा त्या घरातच काही नाही, अशा प्रकारची या तिजोरीची परिस्थिती या महाराष्ट्र शासनाची आहे। आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही खोटे आश्वासन देऊन लोकांना भुलतापा बळी पाडून या ठिकाणी मतदान घेतलं आणि एक वेळा सत्तेत बसल्यानंतर तुम्ही जे आश्वासन दिले होते त्याचा विसर या ठिकाणी या सरकारला पडलेला आहे। या राज्याचा कृषी मंत्री या ठिकाणी सांगते की 1 रुपयामध्ये आम्ही विमा देत होतो, अरे भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। आणि या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी जे काही घोषणा त्यांनी केली होती त्या पापाचा घडा त्यांना भरला आणि 2 वर्षाची शिक्षा त्यांना त्या ठिकाणी झाली। आमच्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही असंच केलेलं आहे की आमच्या सर्व लाडक्या बहिणीचे अर्ज भरून घेतले आणि त्या ठिकाणी फक्त मतदानापुरतं मतदान करून घेतलं आणि आता आमच्या एकेका लाडक्या बहिणीचं नाव त्या यादीमधून तुम्ही त्या ठिकाणी छाटत आहे। अशा प्रकारचं कृत्य तुमच्या हातातून या ठिकाणी होत आहे। गेल्या 2, 2.5, 3 महिन्यापासून सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरण गाजत आहे। त्यानंतर पुणे येथील स्वारगेट येथील बलात्कार प्रकरण गाजत आहे। एका मंत्र्यांच्या मुलीचं छेड काढल्याची देखील घटना घडते। यावरून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था याकडे तुम्ही कसं पाहता? राज्यातली कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा असते। परंतु ज्या घटना ह्या 2-3 घटना या ठिकाणी जे काही झालेल्या आहे, आज केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नाही। आपल्या पुण्यामध्ये या ठिकाणी रात्री आमच्या महिला भगिनीवर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झाला। असे वेगवेगळे प्रकरणं आहेत की जे आपल्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे प्रकरण या राज्यामध्ये चालू आहे। म्हणून कायदा सुव्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राबवल्या गेली पाहिजे। याच पद्धतीनं या सरकारनं हे जे तिजोरी खाली झालेली असल्यामुळे हे भाव चढलेले लोक आहेत, यांना काही सुचून नाही राहिलं। यांची यंत्रणा ज्या पद्धतीनं कामाला लागली पाहिजे ते कामाला लागले नाही। अजूनसुद्धा पालकमंत्री फिक्स झाले नाही, अनेक जिल्ह्यामध्ये अजून पालकमंत्र्याची नेमणूक झालेली नाही। या सरकार जर जागा झाला नाही ना आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारू आणि यवतमाळ वाशिम दोन्ही जिल्ह्यामध्ये आणि खास करून विदर्भामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे आंदोलन तीव्र करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी कबूल केलेला आहे। नक्कीच अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे। त्याच धर्तीवर आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गट कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनात जर सरकार जागा झालं नाही तर यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।